सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मोहम्मद असलम जमाल यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. आज आपण 31 मे हा जगभर जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून जो साजरा केला जातो, तर त्या संदर्भात आज आपल्या श्रोत्यांना आपल्याला माहिती द्यायची आहे. तर सुरुवातीला हा जो दिन साजरा केला जातो आपण त्या संदर्भातच माहिती सांगूया. बरं बिलकुल. म्हणजे हे जागतिक आरोग्य संघटना जे आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी 31 मे हे जागतिक तंबाखू नाकार दिन निमित्त साजरा करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे नाकार दिवस म्हणा किंवा विरोधी दिवस म्हणा एकच आहे ते. म्हणजे सेवन विरोधी की सेवन करू नये म्हणजे अर्थ हे आहे. कारण तंबाखू हे जे आहे तंबाखू सेवन हे म्हणजे जगात याच्यामुळे अंदाजन 8 ते 9 दशलक्ष मिलियन्स डेथ होतात आहे पूर्ण वर्ल्डमध्ये. मोठा आकडा आहे आणि आपल्या भारतामध्ये हे आकडा जर धरला तर 13 लाख लोक तंबाखूमुळे प्रत्येक वर्षी मृत्यू पावतात. म्हणजे जर आपण पर डेचा ॲव्हरेज काढला तर 3,500 लोक पर डे, म्हणजे पुष्कळ मोठा आकडा आहे. आणि सर्वात मोठा म्हणजे हे तंबाखूचे सेवनामुळे होतात आणि हे प्रिव्हेंटेबल आहे, आपण याला वाचवू शकतात. तो यासाठी का म्हणजे तंबाखूजन्य पदार्थापासून प्रवृत्त करण्याकरिता, तंबाखूला नकार देण्याकरिता जागतिक स्तरावर हा दिवस तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तुम्ही जो आत्ता आकडा सांगितला आपल्याला त्याच्यावरूनच त्याचं गांभीर्य लक्षात येतं आहे. आणि सेवन विरोधी आहे आणि तुम्ही सांगितलं की हे आपण टाळू शकतो. हा आजार तो तुमच्या स्वतःच्या हातात आहे. तुम्ही तंबाखू सेवन थांबवलं तर त्यामुळे होणारे धोके पण नक्कीच कमी होणार आहेत. डॉक्टर असलम, मला हे सांगा की भारतामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला कितपत स्वरूपामध्ये दिसून येत आहेत? तंबाखूचे दुष्परिणाम आपल्याला 2 प्रकारे, एक जे तंबाखू सेवन करतात त्यांच्यामध्येही दिसतात आणि जे तंबाखू सेवन नाही करत पण ते तंबाखू किंवा स्मोकला एक्सपोज होतात, तो इनडायरेक्ट पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो आपण, त्याच्यामुळेही होतात. तर हे दोन्ही मिळून आकडा तुम्ही सांगितलंच आहे, आपल्याला वेगवेगळे आजार होतात आहे, साईड इफेक्ट्स आहे याचे. जसं का सर्वात मोठा दुष्परिणाम हे फुफ्फुसावर होतो. COPD नावाचा अर्ज होतो, फुफ्फुस कमजोर होतात, माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते, रक्तवाहिनीवर आणि हार्टवर असर होतो, त्याच्यामुळे हार्ट अटॅक व्हायची शक्यता वाढते. ब्रेनचे रक्तवाहिनीमध्ये बारीक झाले तो आपल्याला स्ट्रोक म्हणजे लकवायची शक्यता वाढते. तिसरे ओरल म्हणजे तोंडाचे दात खराब होतात, स्टेन होतात आणि सर्वात मोठा तोंडाचा कॅन्सरची शक्यता खूप वाढते. याशिवाय बॅड स्मेल येणे, अल्सर्स, माउथ अल्सर्स येणे आणि ॲडिक्शन लागते ब्रेनवर त्याचा इफेक्ट असा होते का माणूस सेवन करतच जाते परत. तर ॲडिक्शन होते. रिप्रोडक्शन म्हणजे फर्टिलिटीमध्ये लेडीज दोघांमध्ये त्याचा प्रमाणात आढळते. म्हणजे जे लेडीज स्मोकिंग करतात किंवा तंबाखू सेवन करतात त्यांना कमी वजनाचे, कमी दिवसाचे बाळा जन्माला येतात. ॲबॉर्शनचे प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. स्टॅमिना कमी होतो. म्हणजे पूर्ण शरीरावर इतके परिणाम आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये निकोटीन आहे. निकोटीनमध्ये 2,500 हार्मफुल केमिकल्स आढळण्यात आले आहे. ही गोष्ट लक्षातच ठेवावी की नुसतंच तुम्हाला एक तो पदार्थ हानी करत नाही आहे, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 2,500 प्रकारचे तुम्ही सांगितलं की केमिकल्स आहेत, हार्मफुल केमिकल्स आहेत आणि ते तुम्हाला कुठल्या पद्धतीने हार्म करतील, तुमच्या शरीराचं नुकसान करतील तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि डॉक्टर, मी मध्यंतरी वाचलं होतं की हे कॅन्सर्स जे होतात तर त्यापैकी जवळपास 30% कॅन्सर्स जे आहेत
तर त्याच्यामध्ये हे तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. तर ते पण आपण थोडं सांगू. प्रमाणात तंबाखूमुळे होण्याचं प्रमाण जे आहे हे 27 ते 30% आहे. पुरुषांमध्ये तो जास्त वाटते आहे, 50% पर्यंत आहे. लेडीजमध्ये कमी आहे थोडं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की आपण याला प्रिव्हेंट करू शकतो. आणि सर तुम्ही मगाशी सांगितलं की जे तंबाखू सेवन करता आहेत त्यांना तर हे धोके आहेतच, पण जे तंबाखू सेवन करत नाहीत पण त्या लोकांच्या संपर्कात आहेत तर त्यांना पण हा धोका होऊ शकतो. तर आपण हे पण सांगूया की तंबाखू सेवनाच्या अशा कोणत्या पद्धती आहेत, जो डायरेक्ट घेतोय त्या व्यक्तीला स्वतःला तर त्रास होतोच आहे, पण जी व्यक्ती घेत नाही आहे तर अशा कोणत्या पद्धती आहेत की ज्याच्यामुळे इतर लोकांना पण त्रास होतो, त्या सेवनाच्या पद्धती पण आपण सांगूया. त्या सेवनाची पद्धती म्हणजे घरात आता तो एवढा नाही राहिला, पण पहिले चूल होते, खेड्यामध्येही आता आहे चुलीचं, त्याचा स्मोक जाते. जे घरात माणसं स्मोक करतात त्यांचा स्मोक ते बाकी लोकांना सहन करावं लागते, त्याचे साईड इफेक्ट्स. आणि दुसरं जे म्हणजे आपण पब्लिक प्लेसेस आहेत, पब्लिक प्लेसेसवर तो पुष्कळ जास्त आहे. सिनेमा थिएटर्स, हॉल्स, उपाहारगृह हे जे आहेत तो यांच्यामध्ये तो म्हणजे जो लोक स्मोकिंग नाही करतात, धूमपान नाही करतात त्यांनाही त्याचा साईड इफेक्ट भोगावं लागतं. म्हणजे हे जे बिडी, गुटखा, तंबाखू आपण हे पण सांगूया की कोणत्या कोणत्या सेवनाच्या कुठल्या पद्धतीने तंबाखूचं सेवन केलं जातं. तंबाखू म्हणजे आपल्या भारतात म्हणजे एक तो बिडी आहे, सिगरेट आहे, गुटखा आहे, पानमधला तंबाखू आहे, खैनी आहे, सिगार आहे, चिलम आहे, गुटखा आहे, जर्दा आहे, मिश्री आहे, तंबाखूयुक्त दंतमंजन आहेत. हे जास्त सांगणं आवश्यक आहे. जेव्हा तंबाखू किंवा गुटखा खाणाऱ्याला आपण नाव ठेवतो, पण बरेचदा तुम्ही सांगितलं की तंबाखू मिश्रित जे दंतमंजन आहेत किंवा मिश्री वगैरे जे काही वापरलं जातं हे पण तितकंच धोकादायक आहे. ते पण तेवढंच धोकादायक आहेत. जे बरेचदा होतं असं की आपण गुटखा खाणाऱ्याला नाव ठेवू किंवा आपण त्याला सतर्क राहायला सांगू, बाबा तुला त्रास होऊ शकेल, पण ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सहज सवय लावणाऱ्या आहेत त्यापासून पण आपण थोडंसं सतर्क असलं पाहिजेच. म्हणजे कुठल्याही याचं हे. पण हेही सांगा एक थोडंसं की आपल्याला काय परिणाम आढळून येतात, कितपत स्वरूपात त्याचे खोल परिणाम आपल्याला आढळतात. याच्यामध्ये मॅडम जे तुम्ही खरंच विचारला की ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्वे गॅट्स 2016-17 नुसार हे जे धूमपान विरहित प्रकार जे आहे जसं खैनी हे तो हे याचंही प्रमाण पुष्कळ वापरण्यात जास्त आहे. आणि दुसरा याच्यामुळे लोक ते थुकतात कुठंही, तर त्याच्यावरही वातावरणामध्ये प्रदूषण वाढते. आणि याच्यावरही म्हणजे याच्यावर नियम पण आहे का, बॉम्बे पोलीस, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून थुंकल्यास 2000 रुपयापर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात येते. खरं तर आपण सगळीकडे बोर्ड लावलेले पण असतात की इथे थुंकू नये, पण ह्या ज्या सवयी आहेत, तुम्ही जो सतत तंबाखू किंवा चघळत राहता तुम्ही, तर त्यामुळे तोंडात लाळ निर्माण होते आणि थुंकण्याची तीव्र इच्छा होते. बोर्ड जिथे लावला तिथेच थुंकलं जातं आणि त्यामुळे रोगराई पण वाढते. तुम्ही सांगितलं अस्वच्छता वाढते आहे आणि इतर लोकांना त्यामुळे निर्माण होणारे इतर आजार पण होऊ शकतात. त्यामुळे तंबाखू सेवन विरोधी दिन हा फक्त कॅन्सर थांबवण्याकरता नाही, तर आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून स्वच्छतापासून तो सगळ्या गोष्टी सतर्क असलंच पाहिजे आणि त्याची काळजी ही तेवढ्या प्रमाणात घेतल्या गेलीच पाहिजे. या सर्वाचा दुष्परिणामाचा जर आपण विचार केला सर, तर शासन स्तरावरून कुठले कुठले प्रयत्न केल्या जात आहेत की हा सेवन विरोधी दिन जो आहे तर त्याचं आपल्याला कुठेतरी फळ मिळावं, यश मिळावं त्यामध्ये. ज्याची सगळं गांभीर्य बघून तंबाखूची आणि धूमपानाची, तर आपल्यामध्ये हे शासनातर्फे NTCP राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हे कार्यक्रम अंमलबजावणीत आलेला आहे 2007-08 पासून. आणि हे कार्यक्रम जे आहेत तो आपले महाराष्ट्रामध्ये 13-14 सुरू झाला आणि आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 15-16 पासून हे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण शासकीय स्तरावरून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आपण खालील म्हणजे आपण उपाययोजना राबवतो, उपक्रम राबवतो. जसं का शाळांमध्ये आपण विविध उपक्रम राबवतो, जनजागृती करतो. आणि इव्हन जिल्हा रुग्णालयात समुपदेशन केंद्र पण आहे, तिथं पण तंबाखू मुक्तीपासून आपण लोकांना प्रवृत्त करतो.
दुसरं तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रबल अंमलबजावणी झाली पाहिजे, याबाबतही आपण सगळ्या विभागांशी समन्वय साधतो आणि विविध प्रकारे आपण याची जनजागृती करतो, जेणेकरून लोकांमध्ये याची जाणीव झाली पाहिजे. आणि ती अतिशय आवश्यक अशी आहे. मला हे पण महत्त्वाचं विचारायचं आहे की आपण पहिला मुद्दा हाच सांगितला की आपण शाळांमध्ये पण विविध उपक्रम राबवतो. हे काय राष्ट्रीय आपला जे NTPC कार्यक्रम आहे, तो याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे शाळा आरोग्य कार्यक्रमामध्ये याचा प्रवेश घेण्यात आलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शाळाची मुले जे आहेत, तर हे जे वय आहे, हे सर्वात जास्त या वयात मुले तंबाखूचे सेवनाकडे आकर्षित होतात आणि जर त्यावेळी आपण शाळांमध्ये मुलांना तंबाखू सेवनापासून प्रवृत्त केला, तर ते पुढेही ते सवय लागू शकते आणि जे वयात ते सर्वात जास्त तंबाखूकडे प्रवृत्त होतात, तर आपण त्याला वाचवू शकतो. मुलं स्वतः शाळेत जात आहेत, जिथे पॅरेंट्स त्यांना सोडवायला जात नाही आहे, अशा वेळेला हा धोका असू शकतो. शाळकरी मुलांमध्ये पण आपल्याला तंबाखू सेवनाची सवय दिसून येते आहे आणि त्यामुळेच महत्त्वाचं आहे, तुम्ही सांगितलं की हे सगळे उपक्रम जे आहेत अकोला जिल्ह्यात सुद्धा शाळेच्या लेवलवरती पण राबवल्या जात आहेत, तिथे पण जनजागृती केल्या जाते आहे. आपण आणखीन काय सांगू याच्या बाबतीत? कारण या वयातली मुलं पण आपल्याला तंबाखू सेवनाकडे वळलेली दिसत आहेत आणि ही जास्त गंभीर अशी बाब आहे. एवढ्या लहान वयात जर त्यांना असं व्यसन लागणार असेल तर निश्चितच आरोग्यावरची त्याचे खूप जास्त दुष्परिणाम झालेले आपल्याला आढळून येतात. याचे उद्दिष्ट काय सांगू आपण? उद्दिष्ट हे कार्यक्रमचे म्हणजे काय का, म्हणजे तंबाखू सेवनाच्या हानिकारक परिणामाबाबत आपण जनजागृती करतो. दुसरे, आपण हे तंबाखूचा वापर सोडण्यासाठी सकारात्मक समुपदेशन करतो. त्यासाठी जिल्हा स्तराच्या रुग्णालयामध्ये एक हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे आणि हे नंबर वर आपण कॉन्टॅक्ट करूनही आपण माहिती घेऊ शकतो. हे नंबर 1800-112356 टोल फ्री नंबर आहे. टोल फ्री नंबर आहे. म्हणजे त्याच्यावरती या तंबाखू सेवनाच्या विरोधात तुम्हाला काउन्सिलिंग मिळू शकते. तिसरा, सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायदा 2003 कोटपा ऍक्ट याचे कलम नंबर 4, 5 आणि 6 आहे, याची अंमलबजावणी ही कार्यक्रम मार्फत केली जाते. म्हणजे त्यामार्फत मग मला असं वाटतं सार्वजनिक ठिकाणी जे धूम्रपानास बंदी आहे, जसं कलम 4 जे आहे, जसं ते सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदीबाबतचं आहे. रेल्वे स्टेशन, सभागृह, हॉस्पिटल, हॉस्टेल्स, मनोरंजनगृह किंवा 30पेक्षा जास्त लोक जिथं एका वेळी येतात, त्यावेळी फलक लावलेला पाहिजे का धूम्रपान निषेध असा फलक तिथं लावणं आवश्यक आहे. इथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे किंवा त्याचं उल्लंघन केल्यास तर 200 रुपयापर्यंत दंडही आकारता येते. कायद्यामध्ये तरतूद आहे ते. आणि दुसरा एक कायदा जे मी सांगितला, कलम 4 आणि कलम 5 आणि 6, तर 5 मध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिराबाबत बंदी आहे. जाहिराती करायला नको, जाहीर करायला नकोच ते. आणि कलम नंबर 6 जे आहे, तर अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे ही दंडनीय गुन्हा आहे. 18 वर्षाच्या खालील व्यक्तीस तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री केली तर त्याच्यामध्येही आपण 200 रुपयापर्यंत दंड आकारू शकतो. ती जाहिरातींवरची जी बंदी आहेत, मला असं वाटतं आपण त्याचं थोडं विस्तृत सांगूया की नेमकी कुठे कुठे बंदी आहे. तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असं दोन्ही सांगितलं, तर दृकश्राव्य माध्यम असेल किंवा पेपर, न्यूजपेपर असेल, अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी बंदी आहे आपण ते पण सांगूया. म्हणजे मॅडम, म्हणजे आपण विचारलं का तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे प्रत्यक्ष जाहिरात बंदी आहे, तर ते हे जे बंदी आहे, दृकश्राव्य आणि छपाई अशा कोणत्याही माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरात नाही केली पाहिजे. तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादक यांना सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा प्रस्तुत करता येत नाही. तंबाखूजन्य पदार्थाच्या उत्पादनाकारांना देणगी, शिष्यवृत्ती, बक्षिसे याद्वारे तंबाखूजन्य पदार्थाचं ब्रँड नाव व ब्रँड चिन्हे प्रदर्शित करता येत नाही. कोणत्याही व्यक्तीस प्रत्यक्ष लाभांसाठी तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात प्रदर्शित करता येत नाही आणि त्यासाठी परवानगी देता येत नाही. म्हणजे हे नक्कीच लक्षात ठेवावं. सर, कलम 6 बाबतीत आपण सांगणार होतात. कलम 6 सांगितलं मॅडम की जसं अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजनक पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे.
आपण 18 वर्षाच्या खालील लोकांना तंबाखू विकू शकत नाही आणि असे आढळल्यास 200 रुपयापर्यंत त्यांना दंड देऊ आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. म्हणजे शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण हे त्यांना थोडं सांगू शकतो की तुम्ही जर जिथून विकत घेता आहात तर तो जर पकडला गेला तर त्याला पण कारवाई होणार आहे आणि तुमच्या खरं तर तुमचं शारीरिक नुकसान मानसिक नुकसान यामध्ये खूप जास्त आहे. तर हे सगळे नियम पण त्यांनी लक्षात ठेवावेत आणि सोबतच जी हानी होणार आहे तर ती पण सगळ्यांनी लक्षात घ्यावी मला असं वाटतं आणि तेव्हाच कुठे हा दिवस साजरा करण्याचं सार्थक होईल. सर मला हे सांगा की तंबाखू सेवन केल्याने आपल्या शरीरावर नेमके परिणाम काय होतात? काही आजार होतात आपण सांगितलं, कॅन्सरसारखे आजार होतात, पण आणखीन आपण काय परिणाम सांगू की जे आपल्याला जाणवत नाहीत पण दीर्घकालीन जर तुम्ही तंबाखू सेवन करत राहिलं तर आजारांचा धोका उद्भवेल आणि तुमचं शारीरिक नुकसान होईल? तंबाखू मॅडम सर्वात जास्त फुफ्फुसावर परिणाम करतो. तो फुफ्फुसावर तो COPD नावाचा आजार होतो, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिझीज किंवा लंग डिझीज. त्याच्यामुळे फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती कमी होते, श्वास लागते आणि शेवटी माणसाला ऑक्सिजनवर डिपेंडंट राहावं लागते. एवढं मोठं. दुसरं लंग कॅन्सर होतात त्याच्यामुळे. तिसरा म्हणजे ओरल कॅन्सर्स होतो, थ्रोट कॅन्सर होतो, गळ्याचा कर्करोग होतो आणि तिसरा म्हणजे इसोफेगसचाही कॅन्सर होतो त्याच्याने. आणि हार्ट आणि आपले जे रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावर असर पडल्यास आपल्याला हार्ट अटॅक याची शक्यता असते. मेंदूवर असर आल्यास, ब्रेनवर असर आल्यास आपल्याला लकवा जे म्हणतो आपण, पॅरालिसिस, ते होऊ शकते त्याच्यामुळे. जे अचानकच कुठला आजार होत नाही. तुम्ही वर्षानुवर्षे जेव्हा एखादं व्यसन करता तर त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसायला लागतात हळूहळू. आणि साहजिकच कॅन्सरचे पण पेशंट आपण भरपूर पाहतोय किंवा लकवा जर झाला आपण त्याचे पेशंट्स पाहतो आणि त्यांचे होणारे हाल देखील पाहतो. तेव्हा निश्चितच अशा व्यसनांपासून जेव्हा तुम्ही दूर राहाल तर मला असं वाटतं हे कुठलेही आजार होणार नाहीत. आपण सगळं सांगितलंच सर की हा दिवस आपण का साजरा करतो किंवा तंबाखू ची जाहिरात जर केली गेली तर काय दंड आहे किंवा सार्वजनिक ठिकाणी पण धूम्रपान केला तर काय दंड आहे आणि आजार कुठले होतील. पण आपण महत्त्वाचं एक सांगूया की तंबाखू जर व्यसन कोणाला असेल आणि त्याला वाटतंय मी ते सोडावं, आपली मुलाखत ऐकल्यानंतर त्यांना वाटेल की नको आता मी हे व्यसन करायला नको, तर सोडायचं असेल तंबाखूचं व्यसन तर ते काय उपाययोजना अशा व्यक्तींनी केली पाहिजे? मॅडम आपण बिलकुल जसं विचारलं का, हे तर सगळी चर्चा झाली आपली. पण ॲक्च्युअल जेव्हा माणसाला वाटते का आता मी सोडायला पाहिजे, तो नेमका म्हणजे तंबाखू मुक्तीसाठी एक मदतीचा हात म्हणून आपण सोडण्यासाठी काही उपयुक्त गोष्टी आहेत. जसं का त्या माणसाला आपण म्हणतो की तुम्ही घोषणा करा, तंबाखू सोडण्याच्या तारखेचा घोषणा आपल्या कुटुंबासमोर, नातलंगांसमोर किंवा मित्रांसमोर करा का मी या तारखेपासून आता तंबाखू सोडले. म्हणजे मनातल्या मनात नका ठेवू, सगळ्यांना सांगा. म्हणजे सगळे मला टोकतील की पहा नाही खायचंय तंबाखू, नाही खायचं. आणि अशी जागा आणि व्यक्तीपासून दूर राहा जे तंबाखूचं सेवन करतात किंवा तुम्हाला प्रवृत्त करतील का घ्या तुम्ही असं म्हणतील. आणि आपण काहीतरी सवय दुसरी जोपासा, त्याच्यामध्ये आपण व्यस्त राहतो, त्याच्याकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. हे म्हणजे खरं तर तुम्हाला काउन्सिलिंग करून मिळणार आहे, पण अशा वेळेला तुम्ही इतरांची पण मदत घेऊ शकता. कोणी तुम्हाला टोकणार असेल तर तुम्ही त्याच्यावरती रागवू नका. जे लोक सेवन करतात त्यांच्यासोबत थांबवू नका. आणि सोबतच तुम्ही थोडंसं तुमचं मन कसं डायव्हर्ट होईल, म्हणजे स्वतः तुम्हाला वाटतंय पण तुम्हाला या वेळेला इतरांची मदत घेणं पण आवश्यक आहे. की जे तुम्हाला घरातले लोक आहेत, तुमचे मित्रमंडळी आहेत, तुम्हाला मदत करू इच्छितात तर त्यांची मदत घ्यायला संकोच करू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तंबाखू सोडण्यामुळे आपण त्यांना हे पण सांगतो काय फायदे होतात, आरोग्य वृद्धी होते. आणि जे स्मोकिंग करतात, जे तंबाखू घेतात आणि तंबाखू नाही घेतात, ज्यांचा पर्सेंटेज जर काढला आपण, तो घेणाऱ्याचा वय 6 ते 10% कमी होते अपेक्षित. त्याची जी अपेक्षित असेल, प्रत्येकाचा वेगवेगळा असते अपेक्षित, पण ते आणखीन आपल्या हातातून आपण आपला वय कमी करत आहोत. तर आपली आरोग्य चांगलं होते, वयवृद्धी होते, जीवनात सुधारणा होते आपले, आणि स्टॅमिना वाढतो, आत्मविश्वास वाढतो, पैशांची बचत होते, कौटुंबिक लाभ म्हणजे कुटुंबही आनंदित होतात आणि ते कुटुंबामध्येही आनंदी वातावरण निर्माण होते. आणि त्या कुटुंबाच्या लोकांना अप्रत्यक्ष धूमपानामुळे होणारी हानी आपण थांबवू शकतो.
म्हणजे एक जण जरी सेवन करतो आहे तरी पण कुटुंबाचं आर्थिक मानसिक सगळ्याच प्रकाराने नुकसान होत असतं आणि आपण जर हे सेवन सोडलं तर निश्चित तुमचं जीवनमान सुधारणार आहे, तुमच्या कुटुंबाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणार आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं असं आहे. आणि मुलांसाठी आदर्श बनू शकतो. सोडलं आहे. शासकीय स्तरावरती असे काही काउन्सिलिंग सेंटर्स उपलब्ध आहेत का यांच्यासाठी? हो, शासकीय शासकीय लेवलवर प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये आपले सिव्हिल हॉस्पिटल आहेत आणि ग्रामीण रुग्णालय आहेत. तो तिथं NTPC आपल्या नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्रामचे सेंटर्स आहेत. तर आपण तिथं ओपडीच्या वेळेस त्यांच्याशी समन्वय साधू शकतो. बिलकुल निश्चितच. या म्हणजे एक घोषवाक्य जे असतं आपण ठरवतो का, आता आपण तंबाखूचा या वर्षीचं घोषवाक्य अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको एडिक्शन. म्हणजे आकर्षणामागचा खरा चेहरा निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा प्रतिकार हे आहे. हे असून या दिवसाच्या अनुषंगाने आपण राज्यभर 31 मेला कार्यक्रम राबवतो आणि याचे या 31 मेलाही आपल्याकडे आपण कार्यक्रम राबवणार आहेत. जसे की आपण व्हिडिओ रील स्पर्धा चालवतो, पोस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी लावतो, चित्रकला स्पर्धा लावतो, रांगोळी स्पर्धा लावतो. तो असे वेगवेगळे ठिकाणी सगळे हे कार्यक्रम 31 मेला आयोजित करण्यात येत आहे. सर, हा जो तंबाखू नियंत्रण कायदा आहे तर त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्यातर्फे कशी केली जाते? हे जे तंबाखू नियंत्रण कायदा आहे त्याची अंमलबजावणीकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीची एक स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणजे माननीय जिल्हाधिकारी असतात आणि सदस्य सचिव म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक असतात. आणि बाकी लोकही याच्यामध्ये सदस्य असतात. जसं का सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस SP आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटचे EO आहेत, बाकी सगळे लोक सदस्य असतात. तर यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. जसे का शाळेच्या 100 मीटरपर्यंत जर तंबाखू विकण्याची 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखू विकणारा पानठेला टपरी काही असो तो ते नियमाप्रमाणे त्याला हटवलं जाऊ शकते. तसेच प्रत्येक पानटपरी किंवा जिथं तंबाखू विकल्या जाते तिथं ते फलक लावलेली पाहिजे का धूमपानातून कॅन्सर होतो, 18 वर्ष खालील मुलांना हे देता येत नाही असे फलक पाहिजे. नाही असले तर तरी त्याच्यावर आपण पथक मार्फत दंडात्मक कारवाई करतो, धाड मोहीम टाकतो. पथक जाते तिथं, ते बघते आणि 200 रुपयापर्यंत त्यांच्यावर ते फाईन लावता येते आणि विकणाऱ्यालाही फाईन लावता येते 100 मीटरच्या आतमध्ये. तुम्ही सांगितलं सर की या पथकामध्ये सगळे जण असतात. पोलीस विभागातले लोक आहे, शिक्षण विभागातले लोक आहे, तुमचे आरोग्य विभागातले लोक आहेत, समितीमध्ये आहेत. पथकामार्फत तो जे नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्रामचे जे लोक त्याच्यामध्ये कार्यरत आहेत धडक तेच टाकतात. पण पाठिंबा मात्र ह्या सगळ्या विभागाचा असतो आणि जिल्हाधिकारी मॅडम त्याचे अध्यक्ष आहेत. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि हे सगळे जे विभाग आहेत हे सगळे एकत्र मिळून जेव्हा प्रयत्न करता आहेत तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी. जे एकूणच या ना त्या माध्यमातून आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचायचं आहे आणि तंबाखू सेवन हे थांबलं पाहिजे. त्याच्या सेवन विरोधी दिन जो आहे तर तो दिन सार्थक झाला पाहिजे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. निश्चितच श्रोतेहो, आज आपल्याला कार्यक्रमामधनं तंबाखू सेवन विरोधी दिन जो आहे त्याची माहिती आपण घेतलीत आणि तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम किती आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ही सवय जी आहे ही कशा पद्धतीने सोडवू शकतो त्यासाठी तुम्हाला शासनाची पण मदत भेटू शकते. काउन्सिलिंग सेंटर्स आहेत तिथे पण तुम्ही जाऊ शकता. ही सर्व प्रकारची माहिती आजच्या कार्यक्रमामधनं आपल्याला मिळालेली आहे. यासाठी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मोहम्मद असलम जमाल मी आपले आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय
निरामय.